झाड आता म्हातारा झाला, शेंगा देऊन देऊन किती देणार. हिरवं झाड आहे पण त्याला आता शेंगा लागणं बंद झालं आहे. आता लहान मोठी शेंगा आहेत ते मी आता तोडून घेणार आहे आणि नंतर या झाडाला कापणार आहे. या झाडाची ही अखेरची भाजी, मग ही भाजी पुढच्या वर्षी खायला मिळणार. सध्या या शेंगांना आता बाय बाय करू. तर बघा इतके सारे शेंगा निघालेले आहे. आता हे अखेरच्या शेंगा, नंतर मी हे झाड तोडणार आहे. तर छान याला शेंगाच्या छिलका काढून घ्यायच्या, नंतर हे असं छान शिलून घ्यायच्या. तर बघा इथे छान शिलून घेतलेले आणि मिठात इथे उकडून घेत आहे. थोडं मिठात उकडून घेतल्यानंतर इथे थोडी टमाटर, मिरची, तिखट, हळद, मीठ टाकून छान इथं शिजू घालायचे. फोडणी काही आत्ताच टाकायची नाही, नुसतं हे असं शिजवायचं आहे. प्रत्येक जणांची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते, पण आमची अशी आहे. तर आम्ही अगोदर याला वाफवून टाकतो, नंतर फोडणी टाकतो. तर बघा वालाच्या झाडाच्याच बाजूला इथे मोगऱ्याचं पण झाड आहे. तर आता मला झाड कापायचं आहे, त्याच्यामुळे मी हे फुलं अगोदर तोडून घेत आहे. सकाळी सकाळी इतका प्रसन्न वाटतो ना, खूप छान वाटते. इतकं सुगंध दडवडते की इथंच बसून राहूशे वाटते. तर बघा हा माझा आवडता कोपरा आहे मोगऱ्याच्या झाडाचा, नेहमी मी इथेच बसत राहते. तर अगोदर मी हे फुलं छान तोडून घेते आणि मला ना गजरा लावायसाठी खूप आवडते. अगोदर पण मला आवडत होतं, असं वाटत होतं की प्रत्येकाच्या घरी राहते ते गजरे काऊन नाही करत, पण आता माझ्या घरी आता मी गजरे दररोज बनवते आणि दररोज लावते. तर बघा इथं गजरा पण तयार झालेला आहे. तर हे गजरा माझ्या मुलीला करायला लावलं. तर बघा काही वेळाने हे झाड पण तोडून टाकलेलं आहे, कारण माझा मोबाईल तिकडे किचनकडे लावलं होतं, त्याच्यामुळे मी काही तोडताना दाखवलं नाही. तर जागा बघा किती पॉश करून घेतली आहे, कचरा वगैरे साफ करून घेतला. इथं कढीपत्त्याचं झाड आहे आणि सायजिरा आणि पुदिनाचं पण झाड आहे. नंतर मी ह्या जागेवर मिरचीचं रोपटं पण लावणार आहे. तर बघा इथे माझी आता भाजीकडे वळू आपण. तर इथे भाजी सगळी शिजली आहे. सगळ्यात अगोदर मी तेल टाकलं, मोहरी, जिरं, धण्याचं कूट आणि लसूण अद्रक पेस्ट टाकलं आणि कोथिंबीर टाकून घेत आहे. कोथिंबीर टाकल्याने खूप छान टेस्ट वाटते. आपण नंतर तर कोथिंबीर टाकतोच, पण तेलामध्ये अगोदर कोथिंबीर टाका, खूप छान टेस्ट वाटते, खूप छान भारी वाटते. आणि ही कधी भाजी लसणाचीच फोडणी देऊन करायची असते, कांदे वगैरे टाकायची नाही. एकदम सिंपल भाजी आहे, तुम्ही नक्की एकदम करून बघा. तर बघा अशी फोडणी टाकायची आणि ताटी झाकून घ्यायची आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे, आलटून पलटून घ्यायचं आहे. सगळे आता भाजी मी टाकून घेत आहे. तर खूप टेस्टी भाजी वाटते. लसणाची टेस्टनं खूप छान वाटते भाजीला. इथे कांदे टाकल्यानं भाजीची टेस्टच वेगळी होते. आणि मसाले वगैरे जास्त काही टाकायचे नाही. थोडं तुमच्याकडे काळा मसाला वगैरे असेल तर तुम्ही घरगुती मसाला टाकू शकता. कोणती पण भाजी राहो, सिंपलमध्ये भाजी खूप छान वाटते. इथे दाणे वगैरे छान शिजलेले आहे आणि छान असं गंज धुवून मी पाणी टाकून घेत आहे, म्हणजे छान तिखट मिठात छान ते छान शिजून घेणार. तर याला 2 मिनटं छान शिजू देणार आहे, थोडं पाणी आटेपर्यंत. आणि नंतर मी घरगुती मसाला टाकून राहिली आणि नंतर थोडं कोथिंबीर टाकत आहे. खरंच सांगते मंडळी, स्वतः आपण तोडाची भाजी घरची आणि नंतर सिद्धा किचनमध्ये आणून याची भाजी तयार करायची, खूप टेस्टी वाटते आणि खूप आनंद पण मिळते. आणि माझी साधी आणि सिंपल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.